आजचा जो विषय आहे म्हणजे मला वाटतं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, वर्क लाईफ बॅलन्स. बरोबर ना? याच्यावर मी चिंतन करत होतो की काय वर्क लाईफ बॅलन्स का नाही होत त्यांच्याकडनं, असं मी जरा चिंतन करत होतो. आणि करता करता मला एक गोष्ट कळली की आजकाल जो वर्कचं प्रेशर असतं, वर्कचं जे प्रेशर असतं, नंतर स्ट्रेस जो आपण म्हणतो की स्ट्रेस असतो, हा स्ट्रेस घेऊन आपण घरी येतो आणि मग हा स्ट्रेस आपण दुसऱ्यांना कोणाला तरी काढतो, म्हणजेच फॅमिलीवर. आणि मग फॅमिली एक्सपेक्ट करत असते, जर ती हाऊसवाईफ असेल तर, की बाबा घरी आल्यानंतर आमच्याशी दोन शब्द बोलावं. मुलांची पण अपेक्षा असते की आपल्याशी दोन शब्द बोलावे. पण हा मात्र इतका थकलेला असतो, इतका त्रासलेला असतो की त्याला काही नकोसं वाटतं. बरोबर ना? त्यामुळे आपण जेव्हा थकून येतो ना, तेव्हा मग आपल्याला काही नकोसं वाटतं. मग फॅमिली लाईफ जी असतं थोडा वेळ, कारण फार थोडा वेळ हल्ली आपल्याला मिळतो फॅमिलीसाठी किंवा मुलांसाठी, तो पण मिळत नाही असं वाटतं मला हल्ली. कारण बऱ्याच वेळा साहेब उशिरा घरी येतात, तोपर्यंत मुलं झोपलेली असतात, लहान असतील तर. साहेब सकाळी जातात तेव्हा मुलं उठलेली नसतात. अशा रीतीने जरा थोडासा डिस्कनेक्ट ज्याला आपण म्हणतो, फॅमिली आणि घरच्या कर्त्या पुरुषाचा म्हणा. आणि आजकाल काय दोघेही नवरा बायको करिअर करतात, त्याच्यामुळे त्यांचं फॅमिली लाईफ हे इम्बॅलन्स होतंच. कारण दोघांचे टायमिंग वेगळे, दोघांचं प्रेशर वेगळं, त्यामुळे सगळ्या गोष्टीमुळे आज ताण खूप आहे सगळ्यांना. आणि याचा परिणाम फॅमिली लाईफवर खूप होतो. कारण सद्गुरू नेहमी म्हणतात की आपली संतती ही आपली संपत्ती आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त संतती नाही, आपली बायको पण आपली संपत्तीच आहे. बरोबर की नाही? आपलं घर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण जे सर्व काही करतो ते घरासाठीच करतो. खरं म्हणजे करिअर करतो कशासाठी, तर घरासाठीच करतो. फॅमिली लाईफसाठीच आपण सगळ्या गोष्टी करत असतो. बरोबर ना? आणि फॅमिली पण आपण जोडतो कशासाठी, तर आपल्याला नातं जोडायला आवडतं ना. एकटा माणूस राहू शकत नाही ना आयुष्यामध्ये. त्याला कोणाचा ना कोणाचा आधार लागतो, कोणाची काय म्हणतात त्याला, एकटं राहणं कठीण असतं. स्पिरिच्युअलमध्ये हे प्रिन्सिपलच आहे की एकटा माणूस सुखी होऊ शकत नाही कधीच. कारण आपण इंटरडिपेंडंट असतो, खूप सर्वांवर इंटरडिपेंडंट असतो. इथे बसलेला प्रत्येक माणूस आपल्या ओळखीचा असू दे नसू दे, तो आपल्यासाठी एक व्यवस्था आहे. कारण आपण इंटरडिपेंडंट आहोत. कळलं ना? एक साधा चहा प्यायचा असेल तरी आपण कितीतरी लोकांवर अवलंबून, हजारो लोकांचे हात लागल्यानंतर एक चहा प्यायला मिळतो. बरोबर की नाही? एक चहा जरी प्यायचा असेल आपल्याला तरी हजारो लोकांचे हात लागतात. त्यामुळे माणूस एकटा जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो ना, ही ज सोशल ॲनिमल, ही ज सोशल ॲनिमल नको म्हणूया, बरं दिसत नाही, ही ज सोशल ह्युमन बिईंग. लक्षात ठेवायचं. म्हणजे काय की त्याला सोशल लागतं, बिलॉंगिंगनेस लागतो. म्हणजे कोणतरी आपलं वाट बघतोय, आपल्यासाठी हे करतोय असं वाटतं प्रत्येकाला. त्यामुळे फॅमिली ही आपण निर्माण करतो, नातेसंबंध आपण निर्माण करतो. हे कशासाठी करतो की आपली गरज असते, ही आपली गरज आहे. आणि दुसरी गरज म्हणजे करिअर करायला लागतं, आपल्याला काम करायला लागतं, कारण त्याच्यातनं आपल्याला पैसा मिळतो. पैशाशिवाय काहीच होत नाही ना जगामध्ये. काही पानसुद्धा हलणार नाही पैशाशिवाय. बरोबर ना? पैशाशिवाय पान पण हलत नाही. म्हणून हे पैसा कमवणं हे पण गरजेचं आहे. ती पण एक व्यवस्थाच आहे. सद्गुरू म्हणतात हे जे पोट दिलेलं आहे ना, हे कामासाठीच दिलेलं आहे. बहुतेक लोकांना वाटतं काय, पोट दिलंय म्हणून काम करायला लागतं. काय म्हणतात लोक माहिती आहे ना, पोट दिलंय म्हणून माझ्या नशिबी काम आलेलं आहे. पण असं नाही आहे. प्रत्येकाने काम करावं म्हणून आपल्याला पोट दिलं देवाने. बघा, सर्व प्राण्यामध्ये त्यांना खायला लागतं ना, अन्न पाणी काय लागतं, त्याच्यासाठी त्यांना काम करायला लागतं. सहज काय मिळत नाही कोणाला. त्यांना शिकार करायला लागते, त्यांना धावायला लागतं इकडे तिकडे. त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड एक व्यवस्था आहे
त्याच्यामध्ये आपण एक पार्ट ऑफ दॅट व्यवस्थेचा आपण एक पार्ट आहोत, हे लक्षात ठेवा. त्या व्यवस्थेचा एक पार्ट आहोत. म्हणून प्रत्येक माणूस जन्माला जो येतो ना, तो काहीतरी घेऊन येतो. समजलं ना? काहीतरी घेऊन येतो. त्याला माहीत असेल नसेल, त्याच्यामध्ये जी काही क्वालिटी असेल, त्याच्याकडे काहीतरी स्किल असेल, ते त्याला माहीत नसेल, घरच्यांना पण माहीत नसतं कधी कधी, आणि फार उशिरा समजतं की हे स्किल त्याच्याकडे आहे म्हणून. समजलं ना? कधी कधी आपल्याला कळत नाही. म्हणून बघा ना, किती किती लोक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, नंतर रंगभूमीवर गेले. बघितले ना आपण? कारण त्यांना फार उशिरा कळलं की आपली हीच आवड आहे, हीच पॅशन आहे. आणि ही पॅशन जोपर्यंत आपण जपत नाही तोपर्यंत थकायला होणारच कामावर गेल्यावर. म्हणून जीवनविद्या एक म्हणते, थकणं हे मनाचं दुखणं आहे. लक्षात ठेवायचं. थकणं हे मनाचं दुखणं आहे. खरं आपण फिजिकली थकत नाही, खरे आपण मेंटली थकत असतो. लक्षात ठेवायचं. आणि मेंटली का थकतो? की आपण जेव्हा करिअर करतो किंवा आपण जेव्हा कामासाठी बाहेर पडतो, मग तो व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, काही असू दे, जेव्हा आपण ते बाहेर पडतो ना, तेव्हा आपल्याला खूप संघर्ष करायला लागतो. संघर्ष खूप करायला लागतो. पण प्रत्येक जण स्वतःला प्रूव्ह करायला बघत असतो. प्रत्येक जण स्वतःला प्रूव्ह करायला बघत असतो. खरं म्हणजे स्वतः एकटा काहीच करू शकत नाही, त्याला माहीत असतं. पण तरीसुद्धा सेल्फिश मोटिव्ह जो असतो ना, की मीच पुढे गेलो पाहिजे, मलाच सगळं मिळालं पाहिजे, मलाच प्रमोशन मिळालं पाहिजे, दुसऱ्याला मिळालं तर ह्याला वाईट वाटतं. पण असं नसतं. लक्षात ठेवा. प्रत्येकजण काम करतो ना, तेव्हाच टीमनीच काम होत असतं आपलं. त्यामुळे हा जो मी आहे ना आपला, हा मी आपण पुढे पुढे ढकलत असतो. पुढे पुढे ढकलत असल्यामुळे काय होतं? संघर्ष निर्माण होतो. लक्षात ठेवायचं. टीममध्ये आपण काम करतो म्हणतो आपण, पण शेवटी प्रत्येकजण सेल्फिश मोटिव्हनी काम केल्यामुळे आपलं काय होतं की संघर्ष निर्माण होतो. आणि एकदा संघर्ष निर्माण झाला की दुःख आलंच. लक्षात ठेवायचं. मग तिथे कोण ना कोणतरी दुःखी होतो, कोण ना कोणतरी स्ट्रेसफुल. हे ह्याच्यामुळेच होत असतं. संघर्षामुळे स्ट्रेस येत असतो आपल्याला. आणि आपलं जे मन असतं, ह्या मनामध्ये सतत संघर्ष चालू असतो. सतत. त्यामुळे मन थकतं आपलं. समजलं ना? म्हणून सद्गुरू जेव्हा म्हणतात, सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे, तो खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. लक्षात ठेवायचा की मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. बघा काय सिद्धांत काय आहे? मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. म्हणजे परिस्थितीशी आपण झगडत असतो. संघर्ष म्हणजे काय? आपण परिस्थिती झगडतो, पण आपली मनस्थितीमध्ये आपण काही बदल करत नाही. पण खरी गोम तिकडेच आहे की तुम्ही मनस्थिती जर बदलायचा प्रयत्न केला, मनाची जी स्थिती म्हणा किंवा ॲटिट्यूड म्हणा किंवा वृत्ती म्हणा किंवा दृष्टी म्हणा, ही दृष्टी जर आपण बदलायचा प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. सगळ्या गोष्टी सोप्या असतात. पण आपली दृष्टीच कलुषित झालेली आहे. आपलं मन कलुषित झालेलं आहे. आणि हे कलुषित कशामुळे झालेलं आहे? मी आणि माझं ह्याच्यामध्ये खूप. सद्गुरू म्हणतात मी आणि माझं हे महत्त्वाचंच आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही. मी आणि माझ्यासाठीच तर आपण सगळं करतो. पण हे करण्याची जी पद्धत आहे ना, ही पद्धत चुकते आपली. आपण मी आणि माझं घोडं दामटायचा प्रयत्न करतो. दामटण्याची गरज नसते. सद्गुरू म्हणतात तुम्ही जर मनस्थिती बदलायचा प्रयत्न केला तर सर्व गोष्टी सहज रीतीने तुमच्याकडे येतील. सहज. हे समजायला, उमजायला, पटायला कठीण आहे. पण तुम्ही जर करून बघितलं तर तुम्हाला कळेल की कुठली गोष्ट सहज तुम्हाला मिळू शकते. हे तुम्हाला आवडेल की संघर्ष करून मिळवलेलं आवडेल? नॅचरली सहज मिळालेलं आवडेल ना. पण आपल्याला संघर्ष करायलाच आवडतो. आपण नेहमी संघर्ष करायला आवडतो. मी किती लोकांना जर सांगितलं की तुमची थोडीशी मनस्थिती बदला, लोकांबद्दलची दृष्टी बदला, बघा काय होईल, ते ऐकायला तयार नाही. ते नुसते झुंजत असतात. कुठल्याही गोष्टी त्यांना कठीण जेव्हा वाटतं ते म्हणतात आम्ही मॅनेज करणार. मॅनेज करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असतं मॅनेजमेंटचा अर्थ हल्ली वेगळा झालेला आहे.
मॅनेज करणं, मी मॅनेज करतो ते. हे जे मॅनेज करणं म्हणतात ना, हा संघर्ष असतो, लक्षात ठेवायचा. आणि या संघर्षामुळे आपण ड्रेन होतो, समजलं ना, ड्रेन होतो आपण, सगळं थकायला होतं सगळं. म्हणून सद्गुरू म्हणतात की तुम्ही जरा तुमची मनस्थिती बदलायचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा बदला. आपल्या मनामध्ये जर आपण काही गोष्टी बदलल्या तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या होतील. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील. आता आपण कामावर जातो, कामावर आपण काय करतो? कामाला आपण जातो पैसा कमवण्यासाठी. खरं म्हणजे करिअर म्हणतो, पण शेवटी करिअर कशासाठी असतं? पैशासाठीच असतं. की जेवढा वरती जाईन मी, मोठा होईन, तेवढा मला फॅसिलिटीज मिळतील, सगळं स्टेटस मिळेल, सगळं याच्यासाठीच आपण करिअर करत असतो. काय मोठं उपकार करत नाही कंपनीवर की मी काय ते देशाचं हित करणार आहे, असा काय आपला विचार नसतो. कळलं ना? त्यामुळे आपण जे जातो ते पैसे कमवण्यासाठी, आणि नाती सांभाळतो कशासाठी घरामध्ये, ती पण आपली एक गरज असते, सोशल रिक्वायरमेंट असते. पण या दोन्हीमध्ये आपला सायको सोशल स्ट्रेस वाढत जातो. त्याला सायको सोशल स्ट्रेस म्हणतात. म्हणजे स्ट्रेस हा निर्माण आतमध्येच होत असतो, लक्षात ठेवायचं. स्ट्रेस हा आतमध्येच निर्माण होत असतो, बाहेर काय नसतो. फिजिकली बाहेर स्ट्रेस नावाची चीज नाही आहे. स्ट्रेस आहे तो आतमध्येच असतो, आपल्या आतमध्येच असतो. म्हणून इनर वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो, इनर वर्ल्ड जर बदललं तर आउटर वर्ल्ड सगळं बदलत जाईल, लक्षात ठेवा. तुम्हाला आज जो संघर्ष करायला लागतो त्याचं अजून एक कारण का? पॉलिटिक्स, इंटरनल पॉलिटिक्स ज्याला आपण नाव देतो. खरं म्हणजे ते म्हणजे गॉसिपिंगच असतं, समजलं ना? हे सगळं आपण करतो, गॉसिपिंग करतो, पॉलिटिक्स खेळतो. पण हे सगळं सांगून त्यांना सांगितलं की बाबा साध्या रीतीने तुझं मन बदल, एकदा ऐकणार नाही कोणी. असो, तुम्ही तरी ऐकाल का बघूया. म्हणून सद्गुरू म्हणतात की तुला आहे ना, जे काही आहे तुमच्याकडे त्याची तुम्हाला किंमत नसते. म्हणजे आपण जॉबवर जातो, आपल्याकडे जॉब आहे, बघा जॉब आहे, नोकरी आहे, व्यवसाय चांगला चालला आहे, याची आपल्याला किंमत नसते. आपण नेहमी कंपॅरिझन मोडमध्ये असतो, कंपॅरिझन मोडमध्ये. आणि कंपॅरिझन मोडमध्ये तुम्ही गेला एकदा की मोडलाच समजायचं. का सांगा? कारण तुम्ही कितीही कमवलं तरी तुमच्यापेक्षा जास्त कमवणारा माणूस असतोच. आता आपल्या ह्याच्यामधल्या सोसायटीमधली आपल्याला वाटतं आपण मॅनेजर झालो, त्याच्यावरती लोक असतात, GM झालो. शेवटी तुम्ही किती पैसे कमवा, तुम्ही किती करा, तुम्हाला नेहमी तुमच्यापेक्षा जास्त असणार आहात. त्यामुळे कंपॅरिझन मोड कधीच बंद होणार नाही, तो चालूच राहणार. समजलं ना? मग हा कंपॅरिझन मोड करायचा नाही का? नाही, कम्पेअर करण्याची गरज नाही. कारण कंपॅरिझनमधनं काय निर्माण होतं? कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, कॉम्पिटिशन निर्माण होते. आणि काय होत नाही लक्षात, कॉन्फ्लिक्ट निर्माण होत असतो तुमच्या कंपॅरिझन मोडमुळे. आणि कंप्लेंट सुरू होतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कंप्लेन करत बसतो. म्हणजे एक कंपॅरिझन आपण करायला सुरुवात केली एकमेकांबरोबर, मित्रमैत्रिणी करतात, तिचा नवरा बघ कुठे बोलला, तुझा काय, असं सुरू होतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्या मुलांमध्ये जो कंपॅरिझन सुरू होते, त्याचा मुलगा 94%, तुझा 93%, झाली कंपॅरिझन. ह्या कंपॅरिझनमुळेच आपला स्ट्रेस आपला वाढत जातो, लक्षात ठेवायचं. मग ह्याचा उपाय काय? ह्याचा उपाय आहे, लक्षात ठेवा. आपण जेव्हा कंपनीमध्ये असतो तेव्हा आपल्याकडे, कंपनीमध्ये सोडून द्या, आपण कायम आपण भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळात असतो. वर्तमान काळात थोडाच वेळ असतो, पण असतो. आणि भविष्यकाळाची कायम चिंता आणि काळजी. भविष्यकाळाचं आपण कधीच म्हणत नाही की मी मोठा होणार आहे म्हणून. कितीही अभ्यास केला तरी मी पास होईन ना, चिंता. ऑफिसमध्ये प्रमोशनचा वेळ आला, प्रमोशन मिळेल ना मला, चिंता. सतत चिंता आणि काळजीने आपण घेरलेलो असतो, लक्षात ठेवायचं. कधीच आपण पॉझिटिव्ह असू शकत नाही आतमधनं,
समजलं ना. आतमधनं नेहमी चिंता आणि काळजी चालू असते भविष्यकाळाची. आता मला एक सांगा, सगळ्यांना इकडे बसलेल्यांना माहीत आहे की चिंता करून कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण सगळेजण चिंता करतात. ही मजा आहे ना. चिंता करून कुठलं सोल्युशन आहे का आपल्याकडे? आता मी अभ्यास खूप केला, आता मी चिंता करत बसलो की मी पास होणार की नाही. काय उपयोग आहे? चांगली रजा आहे ती मजा मार, बघूया नंतर काय होईल ते. आताच कशाला चिंता करायची? पास झालो तर एन्जॉय कर, पडे वाट. नाही झालं तर परत बस अभ्यासाला, आणि काय करणार. पण आतापासून चिंता करून काय फायदा होणार आहे? म्हणून लक्षात ठेवायचं की चिंता आणि काळजी हे करून काहीही फायदा होत नाही. आयुष्यामध्ये काही फायदा होत नाही. उलट आपलं चिंतेमुळे आपलं लाईफ फुकट जातं, जीवन फुकट जातं. ती एक बाबा 2 महिन्याची सुट्टी मिळाली आहे रिझल्टच्या अगोदर, तर मजा करून घे. पण ते पण आपण करत नाही, सतत चिंता. अपयश आलं की दुःख आपल्याकडे कायम. म्हणून या सगळ्यांकडे बघण्याची जी दृष्टी आहे ना, ही आपल्याला बदलायला पाहिजे. पण हे बदलताना आहे ना, काही गोष्टीचं कंडिशन्स असतात. असं नाही की प्रत्येकाच्या बाबतीत असं होणार आहे. त्याच्यासाठी तुमचं जर पूर्णपणे तुमची वृत्ती बदलली तर तुमच्या बाबतीत असंच घडणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू म्हणतात काय, तुम्ही जेव्हा प्रयत्न करता, एफर्ट्स घेतात इन द राईट डायरेक्शन, प्रामाणिकपणे कर्तव्यबुद्धीने राष्ट्रहित डोळ्यासमोर जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, तेव्हा त्याला प्रयत्नाला यश मिळतंच. आणि जर यश नाही मिळालं, तर अपयश जरी मिळालं तरी अपयश सुद्धा काहीतरी तुम्हाला शिकून जातं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून चिंता काळजी सतत भविष्याची करण्यापेक्षा आपण भविष्याचं जे होईल तेव्हा बघू, आता नाही बघायचे. आपलं काम फक्त प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. आपल्या हातामध्ये कर्म करणं हा आपला अधिकार आहे, लक्षात ठेवायचं. फळ हे आपला अधिकारामध्ये नाही येतं. पहिली गोष्ट, आपण स्मार्ट वर्क केलं पाहिजे. नुसतं काम करता कामा नये, स्मार्ट. आपलं क्रेडिट कोणीतरी घेऊन जाता कामा नये. नाही तर बरं आहे, कामाला घे, काम देत राहा आणि आपलं क्रेडिट आपल्याकडे घ्यायचं, असं पण चालणार नाही. तेवढा स्मार्टनेस आपल्याकडे पण पाहिजे. आपलं काम आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे, आपलं काम वरच्या लेवलला पोचलं पाहिजे. असं जेव्हा तुम्ही काम करता ना, तेव्हा तुमची प्रगती ही होतेच, हे लक्षात ठेवायचं. प्रगती होतेच. आणि ही प्रगती जेव्हा होते ना, तेव्हा तुम्हाला कमी स्ट्रेस होतो. आता थोडा स्ट्रेस पाहिजेच ना. आयुष्यामध्ये थोडा स्ट्रेस असल्याशिवाय कामच होणार नाही, लक्षात ठेवायचं. परीक्षाचं डेट झाली की मग आपण अभ्यासाला लागतो, समजलं की. जेव्हा आपल्याला एक कुठेतरी डेट देतात की ह्या डेटला व्हायला पाहिजे, म्हटलं की आपण जोरदार कामाला लागतो, हो की नाही. म्हणून म्हणतात ना की थोडा स्ट्रेस इज रिक्वायर्ड इन लाईफ, नाही तर तुमचं कंटाळवाणं होईल काम. म्हणतात ना, रबर आहे ना, रबर स्ट्रेच केल्याशिवाय तो फंक्शनिंग होत नाही. रबरला स्ट्रेच केल्याशिवाय फंक्शन होत नाही. रबर नुसतं असा ठेवला तर त्याचा उपयोग नाही काय. तो जेव्हा स्ट्रेच करतो तेव्हा तो पकडून ठेवतो सगळ्यांना. तसं आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं स्ट्रेच केल्याशिवाय मजा नसते. म्हणून स्ट्रेच होणारच आयुष्यामध्ये, पण त्या स्ट्रेचनी तुम्हाला त्रास होणार नाही कधी. कारण तुम्ही काम जे करता ते मनापासून करता, तेव्हा तुम्हाला काही त्रास होत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून एक लक्षात ठेवायचं की कामाचं प्रेशर घेऊ नका तुम्ही. जेवढं फोकस कराल, तुम्ही म्हणा तुम्हाला बोलायला सोपं आहे, हो मी पण काम केलेलं आहे, मी पण मॅनेजमेंट केलेलं आहे, मी पण टॉप पोझिशनला कामं केलेली आहेत. आणि क्वालिटीचं काम सगळ्यात कठीण असतं. शिव्या खाण्याचं काम असतं क्वालिटीला. चांगलं झालं तर प्रोडक्शनला भाव मिळतो, वाईट झालं की क्वालिटीला पकडतात. तेव्हा मी सगळे स्ट्रेस बीस घेतलेले आहेत. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला आहे ना, हा जो काम करताना तुम्ही जर कामावर फोकस केला ना, त्याच्यानं खूप फायदे होतात. खरं म्हणजे हा स्पिरिच्युअल खूप मोठा डोमेन आहे, पण मी तो सगळं सांगत बसत नाही, कारण त्याच्यासाठी मला खूप खोलात जायला लागेल. पण मी एवढंच सांगतो की तुमचं मन स्थिर झालं की तुमची आतली इंट्युशन जागृत होते. आता का जागृत होते तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा माझी लेक्चर्स. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा स्थिर मन असतं, सद्गुरूंचा सिद्धांत आहे, स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही मन स्थिर करता एखाद्या कामावर, तेव्हा आतली जी इंट्युशन असते ती जागृत होत असते.
आणि तुम्हाला कल्पकता तुमच्यामध्ये निर्माण होते, तुम्हाला आयडियाज मिळतात. कुठलंही काम किती कठीण असू दे त्याचं सोल्युशन तुम्हाला आतून मिळतं, बाहेरून मिळत नाही, लक्षात ठेवायचं. आपल्याला या गोष्टी माहीत नसतात कारण आपण स्पिरिच्युअलिटी म्हणजे कुठली म्हाताऱ्या माणसाचं काम म्हणतो, पण स्पिरिच्युअलिटी म्हाताऱ्या माणसाचं काम नाही, लक्षात ठेवायचं. ती यंग माणसासाठीच आहे. कारण ही जी आतलं जे आहे ना, आपण जे ईश्वरी तत्व म्हणतो, हे तत्व तुम्हाला संपूर्ण कल्पकता म्हणा, क्रिएटिव्हिटी म्हणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला देत असतात. आपण ऐकत नसतो, हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कमीत कमी पॉलिटिक्स पाहिजे असेल तर पुढे सांगतो काय करायचं ते. कमीत कमी जर पॉलिटिक्स पाहिजे असेल, तुम्हाला जर कॉऑपरेशन सगळीकडनं मिळायला पाहिजे असेल, कारण कॉऑपरेशन मिळत नाही म्हणून स्ट्रेस येतो, लक्षात ठेवायचं. आपलं काम काय नाही होत, कारण लोक कॉऑपरेट करत नाहीत. लोकांनी कॉऑपरेट नाही केलं की आपलं काम नीट होत नाही आणि मग शेवटी आपल्याला फायरिंग मिळतं. म्हणून तुम्हाला जर कॉऑपरेशन मिळायला पाहिजे असेल, लोकांकडनं सगळं चांगलं पाहिजे असेल, तर लोकांबद्दल चांगलं चिंतन केलं पाहिजे. महत्त्वाचा विषय हा. लोकांना वाटतं याच्यात काय महत्त्व आहे याच्यामध्ये. तुम्ही लोकांबद्दल कोणाबद्दलही जेव्हा शुभचिंतन करता, त्याच्याबद्दल शुभ इच्छा करता, मनापासून करता, तर तुमचं आणि त्याचं नातं सुंदर होतं. तुम्ही म्हणा असं कसं होतं? कारण आपण इंटरनली बी कनेक्टेड आहोत आणि एक्सटर्नली सुद्धा कनेक्टेड आहोत. आपल्या कंपनीमधल्या प्रत्येकाशी आपण एक्सटर्नली कनेक्टेड आहोत, म्हणून बाहेर काय बोलतो असं आपण करतो सगळ्यांना. आत काय बोलतो याला खूप महत्व आहे. बाहेरून आपण गोडच बोलतो, बॉसला काय बोलणार आपण? बॉसला आल्यानंतर साहेब साहेब करून आपण फिरतो सगळ्यांकडे. बॉसला वाटतं किती गुणी. तुमच्या आतमध्ये काय आहे याला खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि ते बॉसला पण कळतं, कारण तुम्ही इंटरकनेक्टेड आहात, लक्षात ठेवा. प्रत्येक जण आपण इथे बसलेला आहे ना, हा इंटरकनेक्टेड आहोत. का? कारण प्रत्येकामध्ये तोच ईश्वर वास करतोय. मी त्या स्पिरिच्युअलमध्ये जात नाही, पण तोच ईश्वर आपल्या प्रत्येकामध्ये वास करतोय. म्हणून अंतर्मन लेवलला आपण सगळे एकमेकांना कनेक्टेड आहोत. म्हणून आपल्या मनामध्ये जे व्हायब्रेशन्स येतात विचारांचे, हे व्हायब्रेशन्स त्याच्यापर्यंत पोचतात. तू ज्याचं स्मरण करशील आणि ज्याचे विचार करशील, ते विचार व्हायब्रेशन्स त्याच्या मनामध्ये उठतात. सांगायचं मतलब काय? तुमच्या मनामध्ये जे विचार येणार, बघा मी सायंटिफिक सांगतोय, जे विचार येतात त्याला व्हायब्रेशन्स असतात. विचार ही शक्ती आहे. आपण म्हणतो ना विचार शक्ती, कल्पना शक्ती, भावना शक्ती. ह्या शक्तीला व्हायब्रेशन्स असतात आणि ही व्हायब्रेशन्स त्याच्यापर्यंत पोचतात. हे लक्षात ठेवा. विचाराचं महत्त्व खूप आहे. हे विचारांचं व्हायब्रेशन त्याच्यापर्यंत पोचतं आणि ह्या विचारांच्या व्हायब्रेशनप्रमाणे बाकीच्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. आता जे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतायत, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय असतं? आपली जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला मॅचिंग फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे जवळ येणार. आपली फ्रिक्वेन्सी जर उच्च फ्रिक्वेन्सी असेल, हाय फ्रिक्वेन्सी असेल, तर तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे सुखाच्या गोष्टी, चांगले माणसं सगळी तुमच्या जवळ येतील. आणि तुमचं एकमेकाबद्दल जर विचार चांगले असतील तर आहे ती जवळची माणसं पण तुमच्याशी चांगली वागायला लागतील आपोआप. कारण आतून आपण त्यांना कनेक्ट झालेलो असतो. आतून आपले विचार, आपली इच्छा, आपले त्याच्याबद्दलचे भाव त्याच्यापर्यंत पोचतात आणि तो आतून तुम्हाला बाहेरून रिस्पॉन्स देतो आपोआप, कारण त्याला आतमध्ये ते पोचलेले असतात. समजलं ना? म्हणून आपण प्रत्येकाबद्दल जर चिंतन चांगलं केलं, आपल्याकडे काय माहिती, आपण अनिष्ट चिंतन करायला बघतो. प्रत्येकाचं कसं म्हणजे तो खूप माजलेला आहे, त्याला ती वाट लागली पाहिजे त्याची, असंच आपण चिंतन करतो. कशाला करायचं आपण? कोणाची वाट लागून तुमचा काय फायदा होत नसतो. होऊ दे ना, त्याचं पण भलं होऊ दे ना, त्याचं पण चांगलं होऊ दे ना, म्हणा ना, काय बिघडतं? पण ते म्हणायला पण तयार नसतात. म्हणून तुम्हाला ज्या माणसांबद्दल प्रॉब्लेम आहे त्या माणसाचं मनापासून आपण, आणि जनरली बॉसबद्दल प्रॉब्लेम असतोच. बॉसला काय कळतंय, हा एक सगळ्यांचा एक मस्त हे असतो. म्हणून बॉसबद्दल, आपल्या सहकाऱ्यांबद्दल, सगळ्यांबद्दल मनामध्ये जर आपण शुभेच्छा व्यक्त केल्या, शुभचिंतन केलं त्यांच्याबद्दल,
ह्याला काय वेळ लागत नाही. कोणी आम्ही नेहमी सांगतो, कोणी दिसलं ना की मनातल्या मनात म्हणा, देवा याचं भलं कर. वेळ नसेल तर एकच वाक्य तरी म्हण. किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे देवा याची भरभराट होऊ दे. मला एकाने विचारलं त्याची भरभराट झाली तर मला काय फायदा. म्हटलं त्याची भरभराट तुझी काळजी नको करू. त्याला काळजी काय आहे, मी असं म्हटलं त्याची भरभराट होईल. म्हटलं एवढी काळजी नको रे करू, त्याची होऊ दे ना, तू तुझी बोल ना. तू त्याची म्हणता म्हणता तुझी होणार आहे. हे अंतर्मनाचं शास्त्र आहे. भरभराट शब्द तू जेवढा म्हणशील तेवढा तो आतमध्ये जाणार आहे. भरभराट ही प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येकाला असं वाटतं आपली भरभराट व्हावी. मग प्रत्येकाला वाटतं ना, मग म्हण ना त्याची पण भरभराट होऊ दे. थोडंसं मन मोठं कर ना, काय बिघडतं. आपलं मन एवढं संकुचित झालं की मी आणि माझं याच्याशी मला काय दिसत नाही. असं नका करू. थोडंसं व्यापक करा. मन जेवढं व्यापक होईल ना तेवढं शुद्ध होऊन जाईल ते. आणि शुद्ध झालं ना की सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होतात तुमच्याकडे. हे सगळं सायन्स आहे आणि सायन्सने आता हे प्रूव्ह करायला सुरुवात केलेली आहे. हे जे अध्यात्म अगोदर म्हणून सांगते ते सायन्स प्रूव्ह करते आता. कळलं ना. म्हणून एक लक्षात ठेवायचं की चिंतन आपलं जर बदललं तर आपलं सगळं काही बदलू शकतं. सगळं. मग घरच्यांबद्दल चिंतन, सगळ्यांबद्दल चिंतन चांगलं ठेवलं, हळूहळू तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होणार. सगळी सुखं तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. आणि हे सगळं झाल्यानंतर कसला वर्क लाईफ बॅलन्स झाला मला सांगा. वर्क लाईफ बॅलन्स करायला गरजच नाही पडणार. आपलं सगळं बॅलन्सच असणार आयुष्यामध्ये. सगळं बॅलन्स होणार. म्हणून इम्बॅलन्स जो आतमध्ये आहे, आपलं मन दुसऱ्यांबद्दल कलुषित आहे. त्यामुळे हे मन शुद्ध करणं हे खूप महत्वाचं आहे. मन शुद्ध करणं. जेवढं शुद्ध मन तेवढं इट इज लाईक अ मॅग्नेट. मॅग्नेट कसं सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतं, तसं हे मॅग्नेट आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपलं मन शुद्ध करून आपल्याला तोटा काय आहे. दुसऱ्यांचं भलं म्हणून आपल्याला काही तोटा आहे का. काही तोटा नाही. लोकांना भीती वाटते मी त्याचं भलं म्हटलं तर भलं होईल म्हणून. असं काय होत नाही. त्याचं भलं होण्यासाठी त्याला प्रयत्न केले पाहिजे. त्याची भरभराट होण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांनी प्रयत्न केलं पाहिजे. तू नुसतं इच्छा करून होत नाही ना. नाही तर काय पाहिजे होतं, आपण दिवाळीला सगळ्यांना शुभेच्छा देतो, द्यायचं म्हणून देतो काय, त्याचं इंटरेस्ट असतो नाही. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी एवढं म्हणजे एक स्टाईल म्हणून मारतो आपण. मनापासून असं म्हणतच नसतो आपलं. समजलं ना. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपलं शुभचिंतन. म्हणून गॉसिपिंग ह्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या. ह्या गॉसिपिंगमध्ये आपण पडायचं नाही. गॉसिपिंग इज खूप मोठं दुष्कर्म आहे, लक्षात ठेवा. गॉसिपिंग म्हणजे अन्याय करतो आपण कोणावर तरी. काही माहीत नसल्याशिवाय आपण त्याचं गॉसिपिंग करत असतो. त्याचं आपण काय म्हणतात त्याला, त्याची वाट लागू शकते, त्याच्यामुळे अन्याय होऊ शकतो त्याच्यावर. म्हणून आपण कोणावर अन्याय करायचा नाही. अन्याय करणं म्हणजे आपलं दुष्कर्म आहे. आपल्याला माहीत नाही ना, मग बोलायचं नाही आपण कोणाबद्दलही. कारण आपल्याला काहीच माहीत नसतं. आपल्याला जे माहीत असतं ते अर्धवट माहीत असतं. आणि हा अनुभव मला काय येतो सांगा. माझ्याकडे दोघेही येतात ना. बायको पण प्रॉब्लेम घेऊन येते, नवरा पण येतो, सासू पण येते, सून पण येते. त्यामुळे मला सगळ्यांची बाजू मला दिसत असते. म्हणजे मी असं वरच्या लेवलला असतो, मला सगळं दिसत असतं सगळ्यांचं. आणि तेव्हा मला कळतं की कुठेतरी गैरसमज चाललेला आहे, कुठेतरी अपेक्षेमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, कुठेतरी गैरसमज झालेले आहेत. म्हणून लक्षात ठेवा की सगळ्या गोष्टी गैरसमजाने होत असतात. म्हणून गॉसिपिंग बंद केलं पाहिजे आपण. गॉसिपिंग होतच कामा नाही कधीच. कुठल्या गॉसिपिंगमध्ये आपण भाग नाही घ्यायचा. आपण अलिप्तपणे बसून राहायचं. कारण बाहेर पण पडता येत नाही ना कधी कधी. पण आपण अलिप्त राहायचं. भलं करतं म्हणत राहायचं, देवा यांचं भलं होते सर्वांचं. आपण म्हणत राहायचं, आपण त्याच्यापासून अलिप्त राहायचं. आपण त्याच्यामध्ये भाग घ्यायची गरज नाही. जेवढा भाग घेईल ना तेवढं तुम्ही प्रॉब्लेम तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणून शुभचिंतन आणि कामावर फोकस. त्याच्याही पुढे खरं म्हणजे खूप काही गोष्टी सांगण्यात आहे की प्रेझेंटमध्ये राहणं. कामावर फोकस म्हणजे प्रेझेंटमध्ये राहणं असतं. प्रेझेंटमध्ये जेव्हा आपण राहतो ना तेव्हा आपल्याला इतक्या गोष्टींचा फायदा होतो. तेव्हा एक लक्षात ठेवायचं की काम आपण मनापासून केलं तर कामाला आपल्याला त्रास होणार नाही. कमीत कमी त्रास होईल, कमीत कमी स्ट्रेस होईल. आणि त्यामुळे तुम्हाला आणि घरी आल्यानंतर बायकोशी म्हणा यांच्याशी प्रेमाने वागणं खूप गरजेचं असतं. फॅमिली लाईफ चांगलं करायचं असेल ना तर प्रेम खूप महत्त्वाचं आहे. हो, एकमेकावर प्रेम पाहिजे. आपलं काय होतं माहिती आहे, आपलं मी जनरल सांगतो तुम्हाला
की पहिले दिवस चांगले असतात, कारण सुरुवातीला आकर्षण असतं. असं म्हणतात ना, थोडे दिवस भाळण्याचे असतात आणि आयुष्यभर सांभाळण्याचे असतात, बरोबर की नाही? मग भाळण्याचे दिवस गेले की मग राहतं ते कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, आणि काय राहत नाही. लग्न लग्न म्हणजे काय असतं? कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, याच्याशिवाय काय नसतं. सगळी मजा ती थोडे दिवस, त्याच्यानंतर मात्र कर्तव्य. मुलं झाली की मुलाबद्दलचं कर्तव्य, याच्याबद्दल नवऱ्याचं कर, हे कर, ते कर. ह्याने कंटाळून जाऊन नाही, हे आपलं कर्तव्य समजून कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे आपल्याला. समजलं ना? मनापासून केलं पाहिजे. काय खातो म्हणून चपात्या करू नका. किती खातो? 10 चपात्या करायला लागतात. खाऊ दे ना त्याला, आपलाच नवरा आहे ना, खाऊ दे ना. कष्ट करतोय, थोडंसं करा ना. चपात्याला त्रास झाला, काय वाईट आहे? कारण काय, हे चिंतन आहे ना, हे चिंतन तुमचं वाट लावते. लक्षात ठेवा, हे चिंतन म्हणजे ऑफिसमध्येच फक्त नाही, घरामध्ये सुद्धा आपण एकमेकाबद्दल चांगलं चिंतन केलं पाहिजे. थेरडा आलाय जेवायला असं म्हणू नका, मामनजी आले म्हणा. आणि मामनजी आणि सासू चांगली नसेल तर निदान काय म्हणतात, चांगलं चिंतन करायला सुरुवात करा, ते पण बदलतील. म्हणून फॅमिली लाईफ जगणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. याला फक्त शहाणपण घरामध्ये लागतं, आणि हे शहाणपण जीवनविद्येमध्ये देतात. प्रत्येक गोष्टीचं शहाणपण जीवनविद्या देते. प्रगती होतेच. मला काही लोक म्हणतात, नाही आमची प्रगतीच होत नाही, आमच्याकडे प्रमोशनच मिळत नाही. नको मिळू दे, दुसरीकडे मिळेल. तू वाट बघ जरा, दुसरीकडे जॉब मिळेल तुला. एक लक्षात ठेवा, आपलं जे अंतर्मन आहे ना, ते काम करत असतं, संधी तुम्हाला देत असतं आणि देणारच. तुम्ही जर चांगले विचार आपल्या अंतर्मनाला दिले, अंतर्मनाकडे विचार पाठवायचे असतात चांगले, बस. बाकी काम अंतर्मन करतं, आपल्याला काय करायला लागत नाही. कारण अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी जोडलेलं आहे, आणि ईश्वरी शक्ती ही क्रिएटिव्ह पॉवर आहे. लक्षात ठेवा, एनिथिंग यू कॅन क्रिएट. लक्षात ठेवा, एनिथिंग यू कॅन क्रिएट थ्रू युअर थॉट्स. म्हणून तुमचे विचार फक्त आपल्याला फीड करायचे आहेत. बिया कशा आपण रोवतो तसं फीड करायचे, बाकीचं काम अंतर्मन बघून घेईल. समजलं ना? मग विचार कुठले फीड करायचे? चांगले विचार फीड करायचे. म्हणून काम करताना आपण जर मस्त मनापासून जर काम केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला मिळणारच, हे लक्षात ठेवायचं. हे सगळं प्रॅक्टिकल आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे. रिझल्ट इज शुअर. फक्त तुम्ही नीट केलं पाहिजे, सांगितल्याप्रमाणे. चेंज करू नका त्याच्यामध्ये. मगाशी सांगितलं चेंज नका करू, कारण कधी कधी आपलं डोकं लावतं आणि चेंज करतात त्याच्यामध्ये. नका करू तसं, सांगितलं तसंच करा. असो, हे सगळं जर तुम्ही केलं तर वर्क लाईफ बॅलन्सचा प्रश्नच येणार नाही. वर्क लाईफ विल बी सुंदर, एकदम हॅपी, हेल्दी. म्हणून एकच गोष्ट सांगतो की हेल्दी माइंड विल गिव्ह यू एव्हरीथिंग, हेल्थ, वेल्थ, पीस अँड प्रॉस्पेरिटी. हेल्दी माइंड. आणि हेल्दी माइंड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं असतं, शुद्ध मन. आणि शुद्ध मनामध्ये काय करायचं, हे 2च गोष्टी सांगितल्या, खूप काय सांगितलेलं नाही. पण एवढं केलं तरी तुमचं मन शुद्ध होईल, आणि एव्हरीथिंग विल बी अट्रॅक्टेड इन युअर लाईफ. पीस, प्रॉस्पेरिटी, हेल्थ, वेल्थ, एव्हरीथिंग विल कम.